महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महिलांना डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। इथं मेसेज सुद्धा पाहू शकता। पहिला मेसेज तुम्हाला आलाय 1500 रुपयाचा आणि दुसरा जो मेसेज देण्यात आला 2100 रुपयाचा। सर्वात मोठी आनंदाची बातमी महिलांसाठी आलेली आहे। महिलांना डबल हप्ता वाटप सुरू झाला आहे। आता 2 दिवसापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की बहिणींना दुसरा हप्ता देखील लगेच देण्यात आला आहे। महिलांना दुसरा हप्ता सुद्धा वाटप सुरू झाला आहे। दोघं मेसेज सुद्धा पाहू शकता। एक मेसेज 1500 रुपयाचा आणि दुसरा मेसेज 2100 रुपयाचा। आता कोणाकोणाला हे पैसे आलेले आहे, कोणाला पैसे वाटप झाले, संपूर्ण माहिती आपल्याकडे आली आहे। जवळपास 70 लाख बहिणींना पैसे आलेले आहेत या 10 जिल्ह्यातून। आता जो डबल हप्ता वाटप झालेला आहे, तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल, तुम्ही सुद्धा चेक करू शकता। 70 लाख बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांच्या बँक अकाउंटला। आता कोणाकोणाला पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, डबल हप्ता जो वाटप सुरू झाला आहे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाला आहे, ते 10 जिल्ह्यात वाटप झाला आहे। ते जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो। फक्त याच महिलांना पैसे वाटप झालेले आहे। डबल हप्ता जो वाटप झालेला आहे फक्त याच महिलांना। आता कोणत्या त्या महिला कोणाला ते पैसे आले आहेत आणि डबल हप्ताची जी अनाउन्समेंट केली होती 2 दिवसापूर्वी त्यांनी अनाउन्समेंट केलं होतं आणि आजपासून डबल हप्ता वाटप सुरू झाला आहे। बँकांनी लिस्ट सुद्धा जाहीर केलेली आहे। ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता। त्या लिस्टमध्ये ज्यांना डबल हप्ता द्यायचा त्यांची लिस्ट जाहीर केली बँकांनी। ती लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो। पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। आता इथं पाहू शकता तुम्ही, आज 2 मेसेज येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता 10 जिल्ह्यातून 2 मेसेज येणार आहे। त्या 2 मेसेजपैकी पहिला मेसेज आला आहे तो म्हणजे 1500 रुपयाचा आणि दुसरा मेसेज काही महिलांना 3000 रुपयाचा देखील आलेला आहे। म्हणजे 2100 रुपयाचा तर तुम्हाला मेसेज आलाच आहे, पण सोबतच काही महिलांना 3000 रुपयाचा देखील मेसेज आलेला आहे। सरकारी काही कामकाजमध्ये एरर नाही। हे 3000 जे देण्यात आलं याचं मागचं पण कारण आहे। 2100 आणि 830 रुपये जे तुम्हाला देण्यात आलं, एकूण टोटल 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत। 830 रुपये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे। आता उज्ज्वला गॅस कनेक्शन जर तुमचं असेल तर तुम्हाला 830 आणि 2100 असं 3000 देखील महिलांना देण्यात आलं आहे। आता फक्त पैसे वाटप होत आहे। आता महिलांना वाट पाहायची काही गरज नाही, पैसे वाटप सुरू झालं आहे। जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला 100% मेसेज आला असेल किंवा 2 दिवसात तुम्हाला पण मेसेज येणार आहे। ते काम काय करायचं आहे, कोणाला मेसेज येत आहे, कोणाला पैसे वाटप सुरू झालं आहे, ते सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। ठीक आहे। आता पाहू शकता पोस्टात जर तुमचं खातं असेल तर मेसेज येत आहे। म्हणजे सर्वात जास्त मेसेज जे आता येत आहे ते कोणाला मेसेज येत आहे, जर पोस्टात तुमचं बँक अकाउंट लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला असेल तर अशा महिलांना सर्वात अगोदर हे 2 मेसेज येत आहे। म्हणजे आता तुम्हाला डबल हप्ता जो वाटप होतोय, जर तुमचं पोस्टामध्ये बँक अकाउंट असेल सर्वात आधी या बँकेमधून पैसे वाटप होत आहे। त्यासोबतच SBI मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या 2 अकाउंट म्हणजे या 3 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना, जर तुम्ही या 3 बँकांपैकी कुठलीही बँक दिलं असेल आणि सर्वात जास्त म्हणजे पोस्टाचं बँक यामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होत आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं कोणतं बँक अकाउंट आहे। जर तुमचं या 3 बँकांपैकी असेल तर लगेच तुम्हाला पैसे येणार आहे। आणि यासोबतच तुम्हाला सांगतो की 8 बँकात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। आता आणखीन 8 बँकात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। ते साधारणतः सर्वात जास्त पैसे या 3 बँकांमध्ये वाटप झाले आहे आणि आणखीन 8 बँकांमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। ती पूर्ण यादी मी तुम्हाला सांगतो कोणाला पैसे वाटप होत आहे आणि कसं पैसे वाटप होत आहे। सर्वात प्रथम पाहूया कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे। आनंदाची बातमी सर्वात प्रथम आपण पाहू शकतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले। तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे येणार आहे आणि आलेले सुद्धा असतील। तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा पैसे आले का नाही, जेणेकरून आपल्याला एक डाटा सुद्धा समजतो की कोणाला पैसे आले कोणाला पैसे आले नाही। सर्वात प्रथम आपण पाहूया कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। सर्वात प्रथम खान्देश विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे। आता खान्देश विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल महाराष्ट्रामधून खान्देश विभागामध्ये जळगावला सर्वात आधी पैसे वाटप झाले। डबल हप्ता, डबल धमाका याला म्हणू शकता।
2 वेळेस यांना जळगावला 1500 रुपयाचा मेसेज सुद्धा आला आहे आणि सोबतच 2100 रुपयाचा सुद्धा मेसेज आलेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आता जळगाववाल्यांसाठी आणि खासकर जळगाववाल्यांना आता हे 2 मेसेज आलेले आहेत। तुम्ही जर जळगावमधून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्की कमेंट करत जा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा कळेल। आणि काही महिलांना जळगावमध्ये राहत असताना 3000 रुपये सुद्धा आलेले आहेत। तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गॅस कनेक्शनचं जर तुमचं असेल 2100 + 800 असं तुम्हाला 3000 रुपये जमा झालेले आहे। ठीक आहे, आता दुसरा जिल्हा पाहूया। दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा, खानदेशातूनच येतो। तिसरा जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा। या 2 जिल्ह्यामधून जरी तुम्ही राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। आता नंदुरबार जिल्हा, खानदेश विभागामधून नंदुरबार जिल्हा सुद्धा पैसे आले आहेत। ठीक आहे, आता पुढचा विभाग आहे कोकण विभाग। जर तुम्ही कोकण विभागामधून राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, मुंबईला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। सर्वात जास्त आनंदाची बातमी, मुंबईला सुद्धा पैसे वाटप झाले आणि सोपनच रत्नागिरी, पालघर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झाले कोकणमध्येच। तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंट करा। आणि नागपूर विभागामध्ये, आता नागपूर विभागामध्ये 2 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, नागपूरला आणि चंद्रपूरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे आणि सोबतच भंडारा आणि गोंदियाला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। आता इथं पाहू शकता नागपूर विभागामध्ये गडचिरोलीला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। यामध्ये सुद्धा डबल हप्ता वाटप झालेला आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगा डबल हप्ता मिळाला की नाही। लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता वाटप सुरू झाला आहे। जर तुम्हाला हप्ता आला असेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आता पुढे पाहू शकता, आता पुढचा जो म्हणजे हप्ता जो तो आता वाटप होणार आहे, यापुढे येणारा जो हप्ता येणार आहे कोणाला पैसे येत आहे सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो कोणाला पैसे वाटप झालेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे। तुम्हाला आत्ताच एक मोठी आनंदाची बातमी देऊन टाकतो की हे पैसे कोणाला येत आहे। ते हे पैसे कोणाला येत आहे, ज्यांनी जुलैपासून तर जानेवारीचा जो हप्ता आहे हे वाटप झालेले आहे। एकूण 7 हप्ते वाटप झालेले आहेत आणि यामध्ये अशा महिलांना पैसे देण्यात येत आहे डबल हप्ता, ज्यांना म्हणजे खरोखर लाडकी बहीण योजनेचा त्यांनी म्हणजे त्यांना ज्यांना लाभ दिला होता त्याच महिलांना, ज्यांच्या परिवारामध्ये कोणी टॅक्स भरत नसेल अशा महिलांना दिला आहे। ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत नसेल अशा महिलांना, ज्या महिलांच्या नावावर काही शेती वगैरे नसेल, शेतीचा 7/12 वगैरे महिलांच्या नावावर नसेल त्यांना देखील पैसे आले आहे। टॅक्सवाल्यांना पैसे आलेले आहे आणि ज्यांच्या महिलांच्या नावावर कार वगैरे नसेल अशा महिलांना देखील पैसे वाटप होत आहे। या 10 जिल्ह्यातून जो डाटा आपल्याकडे आलेला आहे त्या डाटावरनं तुम्हाला सांगतो की या 3 योजना आणि सोबतच ज्या महिला आहेत त्या लग्न करून महाराष्ट्राच्या दुसऱ्या राज्यामधून गेलेल्या आहेत अशा महिलांना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। आता ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलं आहे, म्हणजे जवळपास ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे। अशा महिलांना पैसे येत आहेत ज्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी वगैरे नाही, त्यांच्याकडे कुठलीही गाडी नाही, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत नाही, अशा महिलांना 2 हप्त्याचे पैसे वाटप होत आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या नावावर जर काहीच नसेल, जर मेसेज जर तुम्हाला आला नसेल तुम्ही सुद्धा कमेंट करा आणि जर मेसेज आला असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल ती सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटून जाईल। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।